नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसं नागपूरमध्ये फडणवीसांचा फीवर वाढतो अशी स्थिती आहे। कारण कोणी फडणवीसांसाठी मोदी जॅकेट शिवून पाठवत आहे, तर कोणी फडणवीसांच्या शपथविधीच्या दिवशी मोफत चहा वाटण्याचा संकल्प करता। आपण सध्या नागपूरच्या या रामनगर चौकामध्ये आहे आणि या ओम साईराम अमृततुल्य चहाच्या ठेल्यावर आपण पाहतोय की जिथं चहा बनतं त्याच्या मागे फडणवीसांचा फोटो लागलेला आहे। वर्षभर हा फोटो असाच असतो आणि फडणवीसांचे मोठे फॅन असलेले गोपाल बावनकुळे या हॉटेलचे जे आहेत ते संचालक आहेत। गोपाल बावनकुळे आपल्यासोबत आहेत। फडणवीसांचा मोठा फॅन आहे, तू इथं फोटो कंटिन्यू लावून ठेवतो, आता तर तुझे नेते मुख्यमंत्री होईल अशी शक्यता आहे। येणाऱ्या 5 तारखेला आमचे नेते आणि माझे दैवत फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे आणि मला निमंत्रण पण आलेलं आहे त्यांच्याकडून। मी तिथे शपथविधीला उपस्थित राहणार आहे आणि मी पूर्ण तयारी केलेली आहे। माझ्यासोबत मी स्वखर्चाने मुंबईला जाणार आहे आणि माझी दुकान 5 तारखेला सुरू राहील। एक माणूस ठेवून मी मुख्यमंत्री साहेब जेव्हा शपथ घेईल तेव्हा मी मोफत चहा वाटणार आहे। तू सांग, मोफत चहा वाटणार आहे, तू इतका मोठा फॅन आहे, असं काय तुझ्या आयुष्यामध्ये फडणवीसांचं योगदान आहे? योगदान असं आहे की ते छोट्या मोठ्या व्यक्तींचे ते खूप लक्ष देतात। त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केलेलं आहे। जेव्हा महाराष्ट्र पाण्याने व्याकुळ होता, जेव्हा लातूरचे लोक पाण्याने व्याकुळ होते, तेव्हा त्यांनी रेल्वेनी पाणी पोहोचवलं आणि त्यांनी अनेक योजना आणल्या महाराष्ट्रासाठी। आणि मला तर एक आनंद आहे की माझी जेव्हा दुकान लागली 3 वर्षा पहिले माझी दुकान लागली, तर माझ्या दुकानात ते चहा प्यायला आले आणि त्यांनी म्हटलं, गोपाल तुझी चहा खूप सुंदर आहे। आणि मी कधीही जातो तर त्यांचे एकच म्हणणं राहते, गोपाल आणखी एकदा मी चहा प्यायला येईल, पण आता मुख्यमंत्री झाल्यावरच येईल। म्हणजे मुख्यमंत्री झाल्यावर ते चहा प्यायला यावं अशी तुझी इच्छा, तू त्यांना निमंत्रण देणार का शपथविधी? मी त्यांना निमंत्रण देणार आहे। मी तर त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि कधी पण गेलो तर मी त्यांना नेहमी म्हणतो की साहेब एकदा तरी आणखी एकदा माझ्या दुकानात चहा प्यायला या। मला सांग, तू म्हणतो की त्यांचं महाराष्ट्रामध्ये योगदान आहे, तुझ्या पण आयुष्यात त्यांचं योगदान आहे, तुझ्या ठेल्यावर ते चहा प्यायला येऊन गेलेला आहे। आणखी काय अशा गोष्टी की ज्याच्यामुळे तू इतका प्रभावित झालेला की त्यांचा फोटो कंटिन्यू लावून ठेवतो? कारण साधारणतः देवाचे फोटो लावून ठेवतात, तू थेट फडणवीसांचाच फोटो लावतो। याच्या मागचे कारण असं आहे की मी एक तर छोटा चहावाला आहे, पण मी जर त्यांना कधी एक मेसेजही करतो तर मला त्या मेसेजचे उत्तर देतात, काय गोपाल कसा आहे, दुकान कशी चालू आहे, तुला काही अडचण राहिली तर मला सांग बेटा, मी तुझ्या मदतीला धावून आहे। नक्कीच आपण पाहतोय की फडणवीस याच नागपूर शहरातल्या आहेत, त्यामुळे या नागपूर शहरातल्या अनेक नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क आहे। मात्र नागरिकांशी संपर्क असला तरी नागरिकांचं जे आहे ते फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात प्रेम आहे आणि ते प्रेम जे आहे ते या निमित्तानं दिसून येत आहे। ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सुरू असेल त्यावेळी मोफत चहा वाटण्याचा संकल्प जे आहे ते या गोपाल बावनकुळे यांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।